मी विनायक फलके आज कारेगाव पंचायत समिती गणातून आणि जिल्हा परिषद गटातून ज्योतिताई उभ्या आहेत तसंच निर्मलाताई पण उभ्या आहेत पंचायत समिती गणातून. पहिल्यांदाच 2 महिलांना उमेदवार मिळालेले आहे आणि या दोन्ही महिलांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे. स्त्री शक्तीचा आपल्याला विजय करायचा आहे. त्यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर मानसिंग भाई यांनी प्रचंड असं काम ह्या भागामध्ये केलेलं आहे. MIDC मध्ये बऱ्याचशा तरुणांना रोजगार देण्याचं काम मानसिंग भाईंनी केलेलं आहे. आणि निर्मलताईंनी कारेगावमध्ये पाण्याची नवीन लाईन टाकलेली आहे. अतिक्रमण काढलेले आहे, बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण मुक्त असं गाव केलेलं आहे. सुंदर असं बस स्टॉप बांधलेलं आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहाची पण सोय केलेली आहे. आज जर तुम्ही तालुक्यात पाहसाल तर रांजणगाव आणि कारेगाव ही पूर्णपणे विकसित अशी झालेली गाव आहे. ते खऱ्या अर्थाने श्रेय मानसिंग भैया पाचनकर आणि निर्मलताई शिवम भैया नवले तर ह्या गावचे सभापती आबा कोहकडे हे ह्या सर्वांचं श्रेय आहे. आणि आज घड्याळ आणि तुतारी या दोन्ही कार्यकर्त्यांना माझी एक विनंती असेल की दोघांनीही एकत्र येऊन प्रचंड बहुमतांनी आपल्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये तालुक्यातली जी काही 40 गावं आपली आहेत त्या पूर्ण गावांमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करता येईल. आज जर बाहेरगावची लोक ह्या गावात येतात तर त्यांना ह्या गावातली जी प्रसिद्धी पाहून किंवा इथला जो विकास पाहून त्यांना असं वाटतं की असा विकास आपल्या गावात व्हायला हवा. आणि हा विकास ज्योतिताई आणि निर्मलताई यांच्या माध्यमातून नक्कीच हा विकास होईल. आणि ह्यासाठी मी पवार साहेबांना पण धन्यवाद देतो की त्यांनी जे महिला आरक्षण दिलं, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे महिला आरक्षण पवार साहेबांनी दिलं त्याच्यामुळे आज आमच्या गावातील एक सुशिक्षित आणि सक्षम अशा महिलांना आज राजकारणामध्ये प्रवेश करण्याची एक चांगली संधी त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि आपण सर्वांनी या महिला उमेदवारांच्या पाठीमागे ठाम उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणलं पाहिजे. हो, उमेदवारांना 100% फायदा होईल. कारण आज जर तुम्ही पाहिलं ना तालुक्यामध्ये तर शरद पवार साहेबांनी जर जरी माणसं उभी नसली गेली तर पवार साहेबांना मानणारा जुना जाणता वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये आहे की जो खूप कट्टर आहे. पण आज अजितदादा आणि पवार साहेब हे एकच आहेत आणि एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आहेत. आणि सर्वांना असं वाटतं की जर का खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध व्हायचा असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवणं गरजेचं आहे. जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीची सत्ता ही आलीच पाहिजे. कारण शेतकऱ्यांचं खरं दैवत पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांच्या माध्यमातून शेतकरी म्हणा किंवा बाकीचे साखर कारखाने असतील किंवा सहकारी उद्योग हे बऱ्यापैकी आजही व्यवस्थित चालू आहे. आणि शेतकरी टिकला पाहिजे. शेतकरी टिकवण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी टिकल. बाकी इंडस्ट्रियल तर चालूच राहील, पण आजच्या घडीला शेतकरी टिकणं पण तितकाच महत्त्वाचं आहे. आणि शेतकऱ्यांना पूरक असा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासून आहे. आज तुम्ही इतर ठिकाणी बघसाल जिल्हा बँका असतील की ज्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा किंवा विविध अवजारांसाठी कर्ज पुरवठा केला जातो, ही सर्व ताकद राष्ट्रवादीची आहे की त्यांना माहिती आहे की फक्त इंडस्ट्रियल पण जमणार नाहीये तर कुठेतरी शेतकऱ्यांना पण सोबत घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांचं हित पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शेतकऱ्यांचं हित जपणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागात जर पाहाल तर आज नाही पवार साहेब आणि अजितदादा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे निश्चित ह्या भागाला जो कार्यकर्ता आहे तो निश्चित 100% दोघांनाही मतदान करणार आहे. आमच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करणार आहे. आणि उरलं विरोधी पक्ष तर प्रत्येक ठिकाणी 2 पक्ष हे असतातच. त्याच्यामुळे त्यांचे आम्ही सन्मान करतो. शेवटी ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये जो किंग मेकर ठरणार आहे तो किंग मेकर खऱ्या अर्थाने इथला जो मतदार आहे, ही जी जनता आहे ही जनता हा किंग मेकर ठरवणार. तर याच्यात कुणी सध्या बाहुबली नाही आहे किंवा कुणी किंग मेकर नाही आहे. जनता ही किंग मेकर आहे आणि ही निश्चितपणे किंग मेकर असलेली जनता ही आमच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर लढत ही खूप चांगली होणार आहे. या तालुक्यात विशेषतः या गटात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण ज्या पद्धतीने मी पाहतोय, ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली गेलेली आहे राष्ट्रवादी पक्षाकडनं, अगदी तळागाळापर्यंत प्रचार पोहोचलेला आहे. प्रत्येक घराघरामध्ये आमचा उमेदवार गेलेला आहे. अशी कुठं म्हणजे कुठली वाडी वस्ती अशी राहिलेली नाही की जिथे उमेदवार पोहोचलेला नाहीये. गेले 2 महिने पूर्णपणे उमेदवार आणि कार्यकर्ते पूर्ण सक्रिय राहिलेले आहेत. त्याच्यामुळं विजय हा आमच्या उमेदवारांचा विजय हा नक्की आहे. विश्वास म्हणजे जिथं आम्ही जेव्हा समजा आम्ही नॉर्मल फिरतो म्हणजे गळ्यात पंचा वगैरे न घालता ज्या लोकांची प्रतिक्रिया असं चालताना ऐकायला येते कानावरती, त्या प्रतिक्रियेतून असं वाटतं की नक्कीच विजय आमच्या उमेदवारांचा होईल.
लोकांची एक प्रतिक्रिया अशी पण आहे की बाबा जसं बाजारपेठेसाठी किंवा मार्केटमध्ये ह्या भागात आतल्या गावांच्या लोकांना यावं लागतं, त्यांना इथला विकास पाहिल्यानंतर त्यांना पण असं वाटतं की नक्कीच असा विकास आपल्या गावात व्हायला पाहिजे. आणि हे जे विकासाचे जे काही जनक आहेत आमच्या गावातले, पलीकडे मानसिंग भैया आहेत, इकडं निर्मलताई आहेत. मग हे सर्व पाहून त्यांना असं वाटतं की ह्या जर उमेदवारांना आपण निवडून दिलं तर नक्कीच येत्या काळात आपल्या पण गावचं रांजणगाव किंवा कारगाव सारखा विकास नक्की होईल. जसं मी पहिलं सांगितलं की हे मध्येवर ठरणार आहे, पण एक पक्षाचा जर कार्यकर्ता म्हटलं तर निश्चितपणे विजय हा आमचाच आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येतील.